मुंबईतील 14 धोकादायक पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय। काही पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू, काही पूल नव्यानं बांधणार। जुन्या पुलांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय। नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला मानाचा पुरस्कार। दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल पिएरी फॉर्चर्ड अकॅडमीकडून दंत महाविद्यालयाला पुरस्कार। आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय असा गौरव करणार। नवी मुंबईत उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद। मोरबे जलवाहिनीवर होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचं काम होणार। उद्या सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। अनधिकृत फलकांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जोरदार कारवाई। जी आणि एच प्रभागात आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगेंचे फलक हटवले। चौदार तळ्याच्या पाण्यावर लाल पिवळ्या रंगाचं शेवाळ। चौदार तळ्याचं विद्रुपीकरण होत असल्याचा आंबेडकरी अनुयायांचा आरोप। महाड नगरपालिकेकडून तळ्याचं पाणी स्वच्छ करण्यासाठी लाखोंची उधळण। जळगावच्या जामनेर तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। लग्नाचा आमिष दाखवत आरोपीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। यामुळे शेतात ठिकठिकाणी पाणीच पाणी। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक भागातील झाडं जमीन कोसळली।